नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सचिन दळवी. मी माझ्या वकील साहेब या यूट्यूब चॅनलवर आपणाला वेळोवेळी कायदेशीर माहिती देत असतो. आता आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण विषय घेतला आहे की पोलीस आपल्याला वॉरंट शिवाय कधी अटक करू शकतात. आता जर आपल्याला प्रामुख्याने पोलीस आपल्याला वॉरंट शिवाय कधी अटक करू शकतात हे जर बघायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्या म्हणजे गुन्ह्यांची कॅटेगरी वर्गवारी केले, म्हणजे जसं की बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स, कॉग्निझेबल ऑफेन्स, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आणि कंपाऊंडेबल ऑफेन्स आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स. यामधला या विषयाशी निगडीत असणारा विषय म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. आता हे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आणि कॉग्निझेबल ऑफेन्स हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोडचा शेड्यूल 2 मध्ये ते दिले. ज्या गुन्ह्यांची शिक्षा 3 वर्षापेक्षा कमी असेल त्या गुन्ह्यांना अदखलपात्र गुन्हा म्हणून संबोधले जातं आणि ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्या गुन्ह्यांना दखलपात्र गुन्हे समजले जाते. तर आता आपल्याला हे झालं गुन्ह्यांची वर्गवारी, जसे की अदखलपात्र आणि दखलपात्र गुन्हा. तर आपल्याला आता बघायचं आहे की पोलीस आपल्याला वॉरंट शिवाय कधी अटक करू शकतात. तर आपल्याला हे जर बघायचं असेल तर आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोडचा सेक्शन 41 बघावा आणि आता नवीन आपला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा सेक्शन 35 बघावा. तर आपण आज बघणार आहे नागरिक सुरक्षा संहितेचा सेक्शन 35. त्यामध्ये काय सांगितलंय, व्हेन पोलीस मे अरेस्ट विथआउट वॉरंट, म्हणजे पोलीस तुम्हाला वॉरंट शिवाय कधी अटक करू शकतात ते सेक्शन 35 मध्ये दिले. त्यामध्ये एक असं सांगितलंय की हू कमिट इन द प्रेझेन्स ऑफ पोलीस ऑफिसर अ कॉग्निझेबल ऑफेन्स, म्हणजे तुम्ही जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या समोर एखादा दखलपात्र गुन्हा जर करत असाल तर तो पोलीस अधिकारी तुम्हाला वॉरंट शिवाय अटक करू शकतो, तो त्याला अधिकार आहे. हे झाले एक. त्यात आणखी दुसरं कसं सांगितलंय, अगेन्स्ट whom a reasonable complaint made or credible information has received or a reasonable suspicion exists that he has committed cognizable offense punishable with imprisonment not less than 7 years. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या विरुद्ध एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट आली असेल किंवा तुम्ही दखलपात्र गुन्हा केला म्हणून अशी माहिती मिळाली असेल किंवा तुमच्यावर पोलिसांचा संशय असेल की तुम्ही एखादा दखलपात्र गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी तुरुंगवासाची नाही, अशा गुन्ह्यात पोलीस तुम्हाला वॉरंट शिवाय अटक करू शकतात. म्हणजेच कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये तुम्हाला पोलीस विदाउट वॉरंट अटक करू शकतात. आता त्यामध्ये असे बी सांगितले की पोलीस तुम्हाला अशा गुन्ह्यामध्ये का अटक करतात का, तर त्यामध्ये पहिले कारण दिले की अशाच प्रकारचा दुसरा गुन्हा तुम्ही करू नये म्हणून, तसेच तपासात पोलिसांना सहकार्य मिळावं म्हणून, तसेच या पुराव्यामध्ये छेडछाड करू नये म्हणून पण पोलीस तुम्हाला अटक करतात. तसंच जे या गुन्ह्यामधले साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांवर दबाव तुम्ही आणू नये म्हणून तुम्हाला पोलीस अटक करू शकतात. आता यामध्ये आणखी बी काय कारण दिलेली आहेत की पोलीस तुम्हाला वॉरंट शिवाय अटक करू, जसं की राज्य शासनाने एखाद्या व्यक्तीला जर गुन्हेगार म्हणून घोषित केलं असेल तर त्या व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक करू शकते. तसंच पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्य बजावत असताना एखाद्या व्यक्तीने जर अडथळा निर्माण केलं तर पोलीस अधिकारी तुम्हाला त्या ह्याच्यात अटक करू शकतो. आता हे झालं सेक्शन 35 नुसार कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये अटक करण्याचे कारण. आता नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स जर असेल तर त्या ऑफेन्स मध्ये पोलीस तुम्हाला अटक करू शकतात का, तर त्याचं उत्तर येते हो म्हणून. ते कसं, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन 39 मध्ये सांगितले की सेक्शन 39 च्या अधीन राहून अदखलपात्र गुन्ह्यात अटक करता येते. आता ती अटक कशी करता येते ते त्याच्यामध्ये आपण बघूया की जर तुम्ही समजा एखादा अदखलपात्र गुन्हा केला असेल आणि त्या गुन्ह्यात पोलिसांच्या मागणीनुसार पोलिसांनी तुम्हाला तपासासाठी बोलावलं, तुमचं नाव पत्ता माहिती विचारले आणि तुम्ही ती सांगण्यासाठी नकार दिला, तर पोलीस अशा वेळेस तुम्हाला तुमचं नाव पत्ता हे निष्पन्न करण्यासाठी तुम्हाला अटक करू शकतात.
आता ही अटक केल्यानंतर ना काय होतं, हा गुन्हा नॉन कॉग्निझेबल असतो. त्यामध्ये पोलीस काय करतात, त्यांना तुमचं नाव पत्ता तुम्ही कोण व्यक्ती हे निष्पन्न झालं, त्याची खात्री झाली तर ते बेल बॉन्ड देऊन तुम्हाला सोडून देतात. पण यामध्ये जर त्यांना 24 तासाच्या आत तुम्ही कोण आहे ते निष्पन्न झालं नाही, तुम्ही तपासात त्यांना सहकार्य केलं नाही, तर तो पोलीस अधिकारी तुम्हाला जवळच्याच न्यायालयात हजर करतो आणि त्या न्यायालयाच्या ऑर्डरनुसार तुमची पुढची कारवाई होते. आता यामध्ये पुढे बी असं सांगितले, जर समजा दखलपात्र गुन्ह्यात एखाद्या 60 वर्षाच्या पुढची व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला अटक करायची असेल तर DYSP उपाधीक्षक जे आहे त्यांच्या रँकच्या अधिकाऱ्याची परवानगी असेल तरच आपल्याला या अदखलपात्र गुन्ह्यात अटक करता येते. म्हणजेच एकंदरीत जर आपण अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना तपासात सहकार्य केलं तर ते तुम्हाला अटक करू शकत नाही. आता या अटकेच्या बाबतीत पण सुप्रीम कोर्टाच्या काही केस आहेत, त्यामध्ये आर्निश कुमार ही एक फेमस झालेली केस आहे. त्यामध्ये पण जर 7 वर्षापर्यंतचा गुन्हा शिक्षेचा गुन्हा असेल आणि त्याच्यात जर आरोपीला अटक करायची गरजच नसेल तर अशा गुन्ह्यात तुम्ही त्यांना अटक करू नका अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. तर ते आपल्याला अशा प्रकारे आपण पोलीस आपल्याला केव्हा अटक करू शकतात आणि केव्हा करू शकत नाही ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले.